सायंकाळी जायचंय हळदीच्या कार्यक्रमाला. नमस्कार सर्वांना. आता सकाळी स्वयंपाक करते वेळी उत्कर्ष चालू झालं, मम्मा पोहा बनवणं, पोहा खाऊशा वाटत आहे. म्हटलं चला ठीक आहे. स्वयंपाक ठेवली बाजूला. आधी उत्कर्षला इकडे मी गरमागरम पोहा बनवून दिली. उत्कर्षा इकडे नाश्ता झाला. पण आमच्या मॅडमची मॉर्निंग काही लवकर होत नाही. आता आद्या उठल्यानंतर आद्याचा एकच प्रश्न राहते, मम्मी आज टिफिनला काय देणार आहे. तर आज आद्याला पाहिजे होती आलूची भाजी. म्हटलं चला ठीक आहे, तू ब्रश कर, आंघोळ कर, मी तोपर्यंत तुझ्यासाठी इकडे आलूची भाजी बनवते. मुलांच्या टिफिनला आलूची भाजी झाली रेडी. मुलं गेले स्कूलला आणि मग आता इकडे कपडे लावले होते म्हणून ते कपडे घालून घेतली. आता साई भरपूर जमा झाली होती. म्हटलं तूप काढायचं आहे म्हणून या साईला दही लावून ठेवली. आता मी माझी तयारी केली आणि मग गेली शॉपमध्ये. पण आज माझा मन दुसरीकडे अडकला होता. आता जे कामं माझे पडले होते, म्हटलं सर्वात आधी आपले कामं आटपून घ्यावा. कामं आटपवली आणि आज मी एक पार्सल बोलवली होती. ते पार्सल माझं आज रिसीव्ह झालं होतं. इकडे मी क्रीम बोलवली होती, तेच बघत होती आलं की नाही बरोबर. आणि आज मला डोसा खायचा होता, कारण आज सकाळपासून माझा मन डोस्यामध्ये अडकला होता. इकडे गेली आणि डोसा घेऊन आली. नाश्ता वगैरे झाला. आज सायंकाळी हळदीचं कार्यक्रम होतं, पण मुलं काही आज आमच्यासोबत यायला रेडी नव्हते. मुलांसाठी घरी स्वयंपाक बनवून दिली, मुलांचं जेवण झालं आणि मग गेलो आम्ही कार्यक्रमला. बाय सर्वांना.